मेडिसिन किती कसं आहे सर. आता एक आता समजा आता एक माझ्याकडे एक 4-5 दिवसापूर्वी बेल्स पाल्सीचं पेशंट होतं. आता बेल्स पाल्सी ऑलरेडी ते डायबिटिक आहे. त्याचं मी HbA1c केलं 10 होतं सर. म्हणजे ते हम्म, ऑलरेडी खूप खराबरित्या त्याचं डायबिटीस कंट्रोल आहे. मग हम्म, निरोपिजेशनला आता कसं आहे, आता असं काही झाल्यानंतर पहिलं त्यांना आता निरोपिजेशन लागतो. हम्म, आपल्या फक्त एका होमिओपॅथीवर थांबायला लोक तयार नसतात नाही का. मग ते फिजिशियनचं ओपिनियन घेतल्यानंतर आता ते बेल्स पाल्सीला ऑलरेडी देतात स्टेरॉइड. होमोनॉकोटिल 60 mg ओडी फॉर 5 days, नंतर 30 mg ओडी फॉर नेक्स्ट 5 days, आणि 10 mg ओडी फॉर नेक्स्ट 5 days, असं 15 डेजचा कोर्स असतो बेल्स पाल्सीचा ॲलोपॅथिक ट्रीटमेंट मध्ये. बाकी मग तुमचं मल्टी न्यूरॉन्स वगैरे द्यायचं. आणि आता पेशंटची शुगर ऑलरेडी माझ्याकडे केल्यानंतर ती 260 होती. सरांकडे तो ओमनाकोटील घेऊनच गेला होता. आणि मग तिची निघाले 460. मग आता ते 460 निघालं. मला कॉल केला सरांनी की असं असं आहे, 460 आहे. म्हणलं ठीक आहे सर." तिने आता स्टेरॉइड घेतलं म्हटलं वाढणारच मग काय. सर म्हणे स्टेरॉइड तर द्यावं लागेल आपल्याला आता, आणि शुगर तर वाढणार आहे मग काय. मग डायबिटीजची परत गोळी सकाळ त्याच्यासाठी दुसरी संध्याकाळ द्या. गोळी. हा, मग नाही ना सर, मग ओडी चालू आहे ना सर त्याला, मग आता बिडी देऊ आपण सर. हा म्हणलं मग ठीक आहे तेच ना, द्या मग सर. हे झालं का मग त्याच्यासाठी परत एक गोळी बरं आता वाढवा असं. आज हा. सरांना एवढं माहित होतं आता ती बीडी देऊन पण शुगर कंट्रोल होणार नाहीये, परत वाढू शकते. मग सर काय, सरांनी परत इन्सुलिनचा चार्ट वगैरे पाठीमागं लिहून रेग्युलर ह्युमन ऍक्टिव्हिटी दिला, आणि मग शुगर चेक करून तुम्ही देत राहा इन्सुलिन असं सांगितलं मला. मग आता ती शुगरची गोळी बिडी घेऊन, आणि तरी पण त्याचे इव्हिनिंगला शुगर 350, 400, 390 अशी असते. परत त्याला 8 युनिट 12 युनिट ऍक्टिव्हिटी द्यावं लागते. मग त्याला सांगायला लागलं का आता तुला ह्या 10 ते 12 दिवसाच्या गोळ्या आहेत, त्याच्यामुळे साखर वाढणार आहे, आणि तुला इन्सुलिन शिवाय पर्याय नाही. आपल्या ह्या ज्या गोळ्या बंद होतील तेव्हा तुझं ते शुगर कंट्रोल होईल, आणि नंतर मग तुझं ते बाकीचं असं तुझं बेल्स पाल्सी अशी 15 दिवस तशीच राहणार आहे, ती नंतर कमी होणार आहे. आणि असं आहे, मी एवढ्या स्टेअर पाल्सीच्या बघितल्या ना सर, तर बेल्स होमलोकडे दिले नाही असं काही. तो 15 दिवसाचा कोर्स आहे. ऍक्च्युली 15 दिवसात बऱ्यापैकी रिकव्हरी होती बेल्स पाल्सी, तुम्ही काही नाही केलं तरी. खूप रेअरली ते डिफॉर्मिटी तशीच राहते. आणि मग होमनाकडे लिहिलं म्हणजे तो 10व्या दिवशी रिकवर झालेलं कुठेच पाहिलेलं नाही. उलट पक्षी कधी कधी आपलं होमिओपॅथिक मेडिसिन आहे तो एक आठवड्यात बरा होऊन जातो. पण मग येणे ते कधी होत नाही, पण तरी पण त्यांचं ते ठरलेलं आहे होमनाकडे द्यायचं 15 दिवस, संपला विषय. असं आहे. आता माझ्याकडे काल मायग्रेनसाठी परवा पेशंट गेलं न्यूरो फिजिशियनकडे नाशिकला. त्याने डायग्नोसिस केलं म्हणे मायग्रेन आहे. आपल्या पेशंट लोकांचे नेहमीचे डायलॉग असतात ना, आपल्याकडे आल्यावर की हम्म. डॉक्टर आम्ही तुमच्याकडे आलो होतो पण तुम्ही नव्हते, म्हणून मग आम्ही आमच्या हम्म. डॉक्टरांना दाखवलं. मग त्यांनी सांगितलं की इथं जा. मग आम्ही जाऊन आलो. म्हटलं बरं पुढे काय झालं. त्यांनी ते प्रोपेनोलॉल विथ काहीतरी कॉम्बिनेशनची ती गोळी, बाकी मग तो माल मसाला जो राहतो न्यूरोबियम काय ते मिथिल कोबालामाइन वगैरे सारखं, आणि एक कंटेंट दिलेलं होतं सर मला ते म्हणजे खूपच काय म्हणतो ना त्याला, म्हणजे नेक्स्ट जनरेशन मेडिसिन लेटेस्ट जे काही असतील त्या ग्रुपमधले ते. लेटेस्ट आलेलं. हम्म. हा लेटेस्ट आलेली. आणि बाईने फक्त रात्रीचा डोस घेतला आणि सकाळी उठल्यानंतर म्हणे माझा घसा सुकल्यासारखा वाटतोय. डोकं तर थांबलं म्हणे, पण घसा सुकल्यासारखा वाटतोय आणि चक्कर येते. अं, आतमध्ये घेतलं, पेशंटला चेक केलं, ब्लड प्रेशर खाली, पल्स रेट फक्त 56. फक्त 10 mg प्रोपेनॉलचे सिंगल डोस. मी तिथून उतरल्यानंतर एकच विचारलं माझ्याकडून काय हवंय म्हटलं तुम्हाला. म्हणजे आता जे कोणी नवीन लोक असतील ना आता आपले इथे ज्यांना एक्सपिरियन्स नसेल प्रॅक्टिसचा, हो. तर तुमच्या पेशंटला आहे ना नेहमी असं विचारत चाला की पेशंटला तुमच्याकडून काय अपेक्षा आहे ॲज अ डॉक्टर म्हणून. कारण ही अपेक्षा विचारली ना तर तुम्हाला कळतं की नेमकं काय त्याला सांगायचं, काय करायचं आहे. मला म्हणे तुम्ही तुमच्या बरोबर. पद्धतीने बघा. मग म्हटलं मी फक्त ते मिथिल कोबालामाइन आणि रॅबिकॉर काय होतं ते रॅबिप्राझोल डॉम्पेरिडोन म्हटलं 2 गोळ्या सुरू ठेवा, बाकीचे सगळं बंद करा. केस घेतली आणि मग तिला होमिओपॅथी दिलं. नाही आता या अशा गोष्टी होतात. आता तिचा हार्ट तेच आहे रेट सर, कमी म्हणजे झाला काय होतं प्रोपेनॉलॉल दिल्यानंतर, आता तो वाढायला परत आता. आलोपेंट देतो काय करायचं. नाही, आणि त्या पेशंटला सर तुमच्याकडे आला ना तो, म्हणजे त्याला त्रास झाला म्हणून आला. ऍक्च्युली आता यांचं नाव आपल्यापेक्षा फार मोठं असतं, तो फिजिशियन आहे, न्यूरो फिजिशियन, मेंदूचा डॉक्टर आहे. मग आपल्यासारख्याच ते ऐकायला रिकामे, ते इन्सुलिन घेतील त्यांनी सांगितलेलं. मग आपण म्हटलं ना हे बंद कर, यांनी शुगर वाढ नाही करणार ते. मग आपण ते नाही सांगू शकत बाबा, ते
त्यांच्या पुढे आपण नाही नाही सांगू शकत ना. आता ते मोठेचे तर मोठेचे, काय करू शकतो आपण. म्हणून तर सर आपण माझं तर हम्म. सिंपल फंडा त्यांना राहतो तेच आपले. विचारायचं काय हा अपेक्षा आहे दादा, काय माझ्याकडून काय अपेक्षा आहे, अपेक्षा आहे काय असं. तुला फक्त गरिबाकडून काही एवढाच अपेक्षा भाग असेल तर ट्रीटमेंट करतो, नाही करून तर काय. हवाय की तुला नेमकं पाहिजे का वय कशामुळे झालं काय, तेवढाच भाग ट्रीटमेंट. कधी आपण कधी कशाला आपण आपलं आपला नाही नाही वेळ सर, घालवत बसायचा. आपला पार्ट एवढाच असतो, याच्यातून कुठल्या गोळीना त्रास आहे तेवढी बंद करायला सांगा. बरोबर बरोबर. मग आपण सांगायचं ही न झालंय, ही वाटल्यास तुम्ही बंद करा, बाकीच्या सुरू ठेवा. एनिवे चलो नेक्स्ट ऍफोरिझम. ठीक आहे. 43. याच्या आता सर आले, आता सिमिलर डिसीज कडे, म्हणजे आता होमिओपॅथिक अप्रोच कडे सर आले. याच्या अगदी विरुद्ध घडते जेव्हा दोन सिमिलर डिसीज एकत्र येतात ऑर्गॅनिझम मध्ये. म्हणजेच तेव्हा एक आजाराने त्रस्त रोग्यात त्याच्यासारखाच स्ट्रॉंगर आजार येतो. तेव्हा आपल्याला दिसते नैसर्गिकरित्या क्युअर कसे साध्य होते व आपल्याला मानवाने क्युअर कसा मिळवला पाहिजे याचा धडा मिळतो. म्हणजे आणि हे एक्सप्लेन करण्यासाठी पण पुढे नॅचरल उदाहरण दिलेले आहे की ज्यावेळेस दोन सिमिलर मॅनिफेस्टेशनचे डिसिजेस नॅचरली जरी भेटले तर ते कसे एकमेकाला बरे करतात. आणि मग त्याच्यातून आपल्याला शिकायचं आहे, धडा घ्यायचा आहे का आपण पेशंटला कसं बरं करू शकतो. आणि हेच नॅचरली बरं करण्याचा मेन मार्ग आहे. मूळ मार्ग हाच आहे आणि आपण तोच अंगीकारला पाहिजे. 44 मध्ये सर सांगतात जेव्हा दोन सिमिलर डिसिजेस मिळतात ते एकमेकांना प्रतिकार करत नाही. जसं आपण मागे बघितलं का ते एकमेकाला रिपेअर करतात, सस्पेंड करतात किंवा एकमेकाला सस्पेंड किंवा शांत देखील करत नाही. जेणेकरून जुना आजार नवीन आजार बरा झाला की परत दिसायला लागेल. जसं नवीन नवीन आजार स्ट्रॉंगर आहे आणि तर तो सस्पेंड करतो आणि नंतर परत जुना दिसायला लागेल. पण इथे तसे घडताना दिसत नाही का. नवीन आजार गेल्यानंतर परत जुना आजार आलेला दिसला नाही किंवा मग ते ऑर्गॅनिझम मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बसलेले पण दिसलेले नाही. जसं डबल कॉम्प्लेक्स डिसीज मध्ये दिसतं तसं पण झालेलं सरांना दिसत नाही जेव्हा ते दोन नॅचरल डिसीज सेम मॅनिफेस्टेशनचे असतात. 45 मध्ये जेव्हा दोन आजार जे भिन्न प्रकारचे डिफरिंग इन काइंड. आता मग शुक्र तारा सूर्याचं ते फुटनोट मध्ये उदाहरण घेतले ना, डिफरिंग इन काइंड. हम्म. जो अपोरिझम 26 मध्ये होमिओपॅथिक लॉ आहे नाही का, विकर डायनेमिक अफेक्शन इज परमनंटली एक्सटिंग्विश बाय स्ट्रॉंगर वन डिफरिंग बरोबर इन काइंड. आता इथं तर परत डिफरिंग इन काइंड आले. जेव्हा दोन आजार जे भिन्न प्रकारचे असतात म्हणजे डिफरिंग इन काइंड असतात परंतु त्यांचा फिनोमेना सिमिलर असतो, त्यांचा इफेक्ट व सिम्पटम सिमिलर असतात, जे ते प्रोड्यूस करतात ते तेव्हा ते एकमेकांना नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा ते एकमेकांना नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. यात मग जो स्ट्रॉंग असतो तो विकरला नाहीसा करतो. आलं का लक्षात. म्हणजे जो स्ट्रॉंग बरोबर आधार आहे तो विकरला नष्ट करतो, सस्पेंड करत नाही, शांत करत नाही आणि फक्त डायरेक्ट नष्ट करतो, नाहीसा करतो. याचे कारण अगदी स्पष्ट आहे. जेव्हा स्ट्रॉंगर आजार तयार होतो तो देखील शरीरातील त्याच पार्टला किंवा त्याच सिस्टीम मध्ये प्रवेश करतो. जसं आपण डिसिमिलर मध्ये बघितले का, त्याची ज्याच्या ज्याच्या सोयीनुसार तो अवयव अक्वायर करता. इथं काय आहे, तो आजारच सेम असल्यामुळे तो एकाच पार्टला अफेक्ट करणार आहे. दोन्ही आजार बरोबर एकाच पार्ट मध्ये होणार, एकाच जागी बसणार आहे. त्यामुळे इथं निसर्गाचा नियम आहे, जो आधी विकर आहे तो बाहेर बसणार आणि स्ट्रॉंगर त्याची जागा घेणार. आणि निसर्गाचा नियम आहे, जो ताकदवान आहे तो विकरला त्याच्या जागी बसू देत नाही. निसर्ग नियमाप्रमाणे मग स्ट्रॉंगर आजार आधीच्या विकर आजाराला त्या ठिकाणाहून काढून तिथे स्वतःच अस्तित्व निर्माण करतो. कारण की आता व्हायटल फोर्स जो विकर प्रायमरी आजाराने म्हणजे विकर नॅचरल आजाराने जो पहिला आजार आहे त्याने डिराईन झालेला आहे, त्याच्यावर आता स्ट्रॉंगर डिसीजचा अटॅक झाला आहे. आणि आता व्हायटल फोर्स फक्त नवीन स्ट्रॉंग डिसीजच्या इफेक्टनेच त्रस्त आहे. तिथं मूळचा प्रायमरी जुना विकर आजार गेलेला आहे. जो बरोबर मूळचा जुना आजार आहे आता व्हायटल फोर्सवर त्याचा काही इन्फ्लुअन्स टाकण्यास सक्षम नाही. कारण विकर आजाराची फायटिंग तुमच्या स्ट्रॉंगर आजाराशी झाली आहे आणि त्याच्यामुळे तो नाहीसा झालाय. त्याच्यामुळे त्याचा इन्फ्लुअन्स तुमच्या व्हायटल फोर्सवर झालेला नाहीये. म्हणजेच त्या आजाराचा अंत झाल्यासारखाच आहे. फुटनोट आहे सर त्याची. हो. जसे तिथे उदाहरण दिलंय सरांनी का जसे दिव्याच्या लॅम्प ज्योत ही सूर्याच्या स्ट्रॉंगर उजेडात नाहीशी होते. आणि तिसरं आहे नवीन सिमिलर ताकदवान मॉर्बिड पोटेन्सी ही रोग्याच्या फिलिंग्स आता कंट्रोल करत आहे. म्हणजे जो नवीन आजार तयार झालाय तो आता त्या पेशंटच्या फिलिंग्स वरती त्याचा कंट्रोल आहे, त्या विकार आजाराचं नाही. म्हणजेच व्हायटल फोर्स आता जुना विकार आजारात फील करत नाही. म्हणजे व्हायटल फोर्सला आता त्या जुन्या आजाराची काही संवेदना राहिलेली नाहीये. म्हणजेच तो आता निघून गेला आहे
आणि जे की कुठले आणि जो जुना आजार तो काही कुठला मटेरियल नव्हतं. सरांना काय म्हणायचं ते डायनॅमिक स्पिरिट लाईट अफेक्शनच होते. म्हणजे आता लाईफ प्रिन्सिपल आपला व्हायटल फोर्स फक्त नवीन स्ट्रॉंगर डिसीजने तात्पुरत्या स्वरूपात बाधित राहिलेला आहे. जुना आजार तिथे निघून गेलेला आहे. 46 अशी अनेक आजाराची उदाहरणे आहेत किंवा देत आता तिथं सरांनी याच्यासाठी नॅचरल जे उदाहरण आहे सिमिलर आजाराचे ते काही हम्म, दिलेले हम्म, आहे आपल्याला 46 47 मध्ये. हम्म. अशी अनेक आजारांची उदाहरणे देता येतील जे होमिओपॅथिकली क्युअर्ड झालेले आहे दुसऱ्या आजाराद्वारे. म्हणजे असे अनेक उदाहरणे आहे निसर्गामध्ये जे नॅचरली होमिओपॅथिक लॉच्या हिशोबाने म्हणजे ते काही कोणी ट्रीट नाही केले पण नॅचरली तसे बरे होऊन गेलेले. असे तुम्हाला अनेक उदाहरणं जगामध्ये सापडतील. त्यापैकीच एक सरांनी स्मॉल पॉक्सचे दिले. स्मॉल पॉक्सचे देता येईल. आता स्मॉल पॉक्स काय आहे त्यावेळेचा एकदम सिरियस डिसीज होता. त्याचे सिरियस सिम्पटम्स होते व त्याचे लागण झपाट्याने व्हायची म्हणजे तो स्प्रेड बरोबर. चांगल्या प्रकारे व्हायचा. आणि त्यावेळेस त्याची दहशत होती परंतु त्याने एक चांगलं कार्य काय केलं होतं. परंतु त्याच्या याने काही जे क्रोनिक आजार होते पूर्वीचे आजार होते ज्यांची लक्षणं त्याच्यासारखीच होती ते लक्षणं त्यांनी घालवले ते आजार बरे केले. मग त्यांचं उदाहरण त्यांनी 7-8 उदाहरणं दिलेली खाली. जसं स्मॉल पॉक्सने तयार होणाऱ्या ऑप्थेल्मियामुळे म्हणजे जे डोळ्यांना इफेक्ट व्हायचा स्मॉल पॉक्सचा त्याच्यामुळे जो जुना क्रोनिक ऑप्थेल्मिया तो बरा झालेला दिसलाय. दुसरं एक उदाहरण आहे स्मॉल पॉक्समुळे 2 वर्षाचा अमोरेसिस म्हणजे अर्ध किंवा पूर्ण अंध होतं जो डोळ्याला आलेलं आहे. जो कशामुळे आलं होतं आता ही केस आहे समजा क्लेन नावाच्या ऑब्झर्व्हरने केलेली. स्काल्ड हेड म्हणजे डोके खाजवण्याचे आजार होता त्या पेशंटला. तो हम्म, सस्पेक्ट केला म्हणजे तो सप्रेस केला कुठल्या तरी ऑइंटमेंटनी. हम्म, त्याच्यामुळे काय झालं त्या रोग्यामध्ये अंधत्व आलं. आणि मग त्याला ज्यावेळेस स्मॉल पॉक्स झाला आणि तसं ते 2 वर्षापासून तो अंध आहे समजा. आणि त्याला स्मॉल पॉक्स झाल्यानंतर त्याचं अंधत्व नाहीसं झालं. कारण स्मॉल पॉक्स मध्ये पण पेशंट लोक म्हणजे रुग्ण आंधळा होतो. आणि मग ऑलरेडी जो आंधळा आहे त्याला काय झालं ते दोन सिमिलर मॅनिफेस्टेशन एकत्र आल्यामुळं त्याला नजर आली त्याचं अंधत्व नाहीसं झालं. असं त्यांना ते एक उदाहरण असं दिसलं. तिसरं उदाहरण आहे स्मॉल पॉक्स मुळे दम बहिरेपणा येणे हीच लक्षणं स्मॉल पॉक्सची. परंतु ज्यांच्यात तो आजार क्रोनिक आहे म्हणजे पहिल्यापासूनच एखाद्याला बहिरेपणा आहे किंवा पहिल्यापासून त्याला दम्याचा आजार आहे. मग त्याला जर स्मॉल पॉक्स झाला तर तो दमा किंवा तो बहिरेपणा नष्ट झालेला जे FR क्लास यांना निदर्शनास आले त्यांना ऑब्झर्व केलेले. बरोबर. त्याच्या पुढचं उदाहरण आहे स्मॉल पॉक्सचे आणखी एक लक्षण जसं टेस्टिकल सुजतात स्मॉल पॉक्स मध्ये. मग ते टेस्टिकलची स्वेलिंग एक क्लेन नावाच्या ऑब्झर्व्हरने निरीक्षण काय केलं एका रोग्याच्या डाव्या टेस्टिकल आधीपासूनच सुजल्या होत्या ते कशामुळं तर त्याला मार लागला होता आणि हम्म, त्याला स्मॉल पॉक्स इन्फेक्शन झालं. तर त्या स्मॉल पॉक्स झाल्यामुळं त्याच्या त्या टेस्टीची सूज नाहीशी झाली. आणि दुसरा एक ऑब्झर्व्हरला पण तसंच टेस्टिकल बरं झालेलं दिसल्या. म्हणजे काय झालं इथं स्मॉल पॉक्सचं मॅनिफेस्टेशन टेस्टिकल सुजण्याचं ते मॅनिफेस्टेशन आणि रोग्यामध्ये ऑलरेडी असलेलं आधीपासून टेस्टिकलचं असलेले सूज हे मॅनिफेस्टेशन दोन्ही दोघं हा सिमिलर डिसीज दोघींचे होते. मॅनिफेस्टेशन सिमिलर असले त्यामुळे ते दोघं बरे झाले. स्मॉल पॉक्सचे आणखी एक त्रासदायक लक्षण डिसेंट्री आहे. आणि डिसेंट्रीच्या पेशंटला जर स्मॉल पॉक्स झाला तर त्याची डिसेंट्री बरी झालेली दिसली. एक तिसरं उदाहरण आहे. नंतर स्मॉल पॉक्सचं अजून एक आहे स्मॉल पॉक्सच्या वॅक्सिनेशन नंतर इनोक्युलेशन नंतर त्याच्यासारख्याच लक्षणांचा कॉवपॉक्स होमिओपॅथिकली बरा झालेला दिसला. म्हणजे ज्या लोकांमध्ये कॉवपॉक्स होता त्यांना जर स्मॉल पॉक्स वॅक्सिनेशन किंवा इनोक्युलेशन झालं तर त्याचा कॉवपॉक्स आपोआप बरा झाला. तसेच दुसऱ्या केसमध्ये कॉवपॉक्स बरा होत येताना त्या स्मॉल पॉक्स झाला परंतु कॉवपॉक्समुळे स्मॉल पॉक्सचा त्याला त्रास झाला नाही. म्हणजे दुसरी एक केसमध्ये कसं आहे का कॉवपॉक्स त्याचा बरा होत होता आणि त्याला त्यावेळेस स्मॉल पॉक्स झाला पण ते ऑलरेडी तो कॉवपॉक्सने इन्फेक्टेड असल्यामुळे त्याला स्मॉल पॉक्सचा एवढा त्रासच झाला नाही कारण दोघं सिमिलर मॅनिफेस्टेशनचे होते. पुढचं उदाहरण आहे काउपॉचा एक पेक्युलर सिम्पटम आहे हात सुजणे. आता हम्म, इथं मिजलचे स्मॉल पॉक्सचे संपले. सरांनी एक काउपॉक्सचं उदाहरण दिलंय. तर ते काउपॉक्स मध्ये एक पेक्युलर उदाहरण आहे का त्याचा हात सुजतो पेशंटचा. आणि मग एका पेशंटला ज्याचा अर्ध पॅरालाइज मुळे त्याचा हात सुजलेला होता त्याला ज्यावेळेस काउपॉक्स होतं तेव्हा त्याची ती हाताची सूज नाहीशी झाली. म्हणजे काय झालं तो होमिओपॅथिकली तो बरा झाला. तसंच आता पुढचं उदाहरण आहे 2 व्यक्तीमध्ये जेव्हा इंटरमिटंट फिवर असतात जेव्हा त्यांना काउपॉक्स होतो तेव्हा तो जो इंटरमिटंट फिवर आहे तो दुसऱ्याच आजाराचा आहे. तो काउपॉक्स झाल्यामुळे तो पण नाहीसा झाला म्हणजे काउपॉक्सने त्यांचा इंटरमिटंट फिवर त्या 2 पेशंटचा बरा केलाय. हे जे हंटरचं ऑब्झर्वेशन आहे. आणि ते तिथे नेले आणि जे हंटरने अजून एक ऑब्झर्वेशन आहे की ऑलरेडी ऑब्झर्व केलेलं आहे की
दोन फिवर एकाच वेळी एका शरीरात दिसत नाही. म्हणजे त्यांचं काय म्हणत होतं का, दोन फिवर म्हणजे सिमिलर मॅनिफेस्टेशनचे दोन ताप एका वेळेस दिसत नाही पेशंटला. म्हणजे काय, आता ते सिमिलरिटी असल्यामुळे ते एकमेकाला बरे करून टाकतात. आता पुढचं उदाहरण आहे, मिझल्स मध्ये ताप आणि वूपिंग कफ एकदम स्ट्रॉंग असतो. मिझल्स उदाहरण आहे, मिझल्सच्या पेशंटला पण वूपिंग कफ सारखा खोकला येतो आणि फिवर असतो. मग ज्या मुलामध्ये वूपिंग कफ एकदम प्रबळ होता, म्हणजे ज्यांना ऑलरेडी आधीपासून वूपिंग कफचा त्रास आहे, त्यांना जर मिझल झाला तर त्यांना त्यांचा वूपिंग कफ बरा झालेला दिसला. हे बॉस्कुलन ऑब्झर्वेशन आहे. मिझल्सच्या एपिडेमिक मध्ये जर वुपिंग कप व मिझल्स हे पार्शियल सिमिलर होते. आता इथं काय आहे, वुपिंग कपचे काही मॅनिफेस्टेशन वेगळे आणि मिझल्सचे काही वेगळे, पण ते पार्शियली सिमिलर आहे. तरी पण त्यांनी बरं केलं. जे सेम सिम्पटम आहे ते, जसं आपण म्हणतो ना पार्शियली सिमिलर मेडिसिन दिल्यावर ते जे सेम सिम्पटम आहे ते जाणार आहे, त्याचं इथं उदाहरण लागू होतं. तुमचे पार्शियली सिलेक्टेड मेडिसिन ते पार्शियली बरी करण्याची ताकद ठेवते. वुपिंग कप फक्त वुपिंग कप घालवला मिझल्सनी. मिझल्सचे बाकीचे मॅनिफेस्टेशन त्याला मॅच होत नव्हते, पण वुपिंग कप मॅच झाला, वुपिंग कप निघून गेला. आता जसं मिझल त्याच्यासारख्याच लक्षणांच्या आजाराच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला, तर ते आधीचे इरप्शन निर्विघ्नपणे होमिओपॅथिकली बरे झालेले दिसले. म्हणजे मिझल ज्या रोग्याला होतो त्याला जर आधीच मिझल सारख्या दुसऱ्या आजाराचे मॅनिफेस्टेशन लक्षण असले, तर 100% त्याचा ते इरप्शन मिझल झाल्यामुळे बरे झालेले दिसले. म्हणूनच क्रोनिक हार्पेटिक इरप्शन, आता हे पण मिझल सारखेच एक इरप्शन आहे. हे मिझल्स मुळे होमिओपॅथिकली बरे झालेले फॉर्टम यांनी ऑब्झर्व केलेले आहेत. 6 वर्षापासूनची आता तिसरं उदाहरण, त्याच्या पुढचं उदाहरण आहे. एका पेशंटला 6 वर्षापासून आग करणारी चेहरा व मानेवरती रॅश होती, जी की प्रत्येक ऋतूमध्ये त्याला ऍग्रेव्हेट होते. ती किती दिवसापासून आहे, 6 वर्षापासूनची आहे. पण त्याला मिझल झाल्यानंतर ती रॅश पूर्णपणे बरी झाली व परत कधीच दिसली नाही. कारण की ती रॅशचं मॅनिफेस्टेशन आणि मिझलचं मॅनिफेस्टेशन सेमच होतं. आणि म्हणजे आता हे एवढे जेवढे उदाहरण दिले, हे सगळे नॅचरली होमिओपॅथिकली क्युअर झाल्याचे उदाहरण आहे सरांनी दिलेले. एवढे उदाहरण तर सरांनी हेच दाखवून दिले का, ज्यावेळेस सिमिलर डिसीज एकत्र येतात त्यावेळेस ते एकमेकाला नष्ट करतात, एकाला शांत करत मॅनिफेस्टेशन एकमेकाला घेऊन दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी स्थिर पण होत नाही, तर ते बरेच होतात. आता 47 मध्ये एवढ्या, सर काय म्हणतात, एवढ्या साध्या सोप्या भाषेत हे सर्व आता समजून सांगितले व याच्यापेक्षा चांगले समजवणे आता अशक्य आहे. तुम्हाला जर एवढे उदाहरण देऊन जर समजत नसेल, तर मग ते अशक्यच आहे समजून सांगणं. आहे फिजिशियनने कुठल्या प्रकारचा आर्टिफिशियल मॉर्बिड एजंट वापरून किंवा निवडून मेडिसिन पाहिजे, जर त्याला खरोखरच, मग जर आता एवढं सगळं उदाहरण तुम्हाला दिलंय, का तुमच्या लक्षात आलं पाहिजे का आपण कुठल्या एक प्रकारचं औषध वापरलं पाहिजे जेणे आपण क्युअर निर्माण करू शकतो. तर ते कुठलं आहे, वरील सर्व उदाहरणावरून एकच कळते की फिजिशियनने असे मेडिसिन निवडले पाहिजे जे की नॅचरल आजारासारखाच आजार तयार करू शकते, म्हणजे होमिओपॅथिक मेडिसिन. 48 मध्ये वरील सर्व उदाहरणातून एवढे स्पष्ट झाले आहे की फिजिशियन किती हुशार असला, म्हणजे आता एवढं आपण डिसिमिलर आणि सिमिलर मेडिसिनचे उदाहरण सरांनी घेतले, याच्यातून एक आपल्याला स्पष्ट झालंय का तुमचा फिजिशियन म्हणजे तुम्ही बरा करणारा डॉक्टर किती हुशार असला व त्याने कितीही स्ट्रॉंग मेडिसिन निवडलं, पण जर ते डिसिमिलर असेल तर ते आजार बरं करण्यास असमर्थ आहे. ते तुमचा नॅचरल डिसीज कधीही बरा करू शकत नाही. आणि तो म्हणजे नॅचरल डिसीज फक्त अशाच औषधाने बरा होईल जो मेडिसिन तसेच सिम्पटम फक्त त्यापेक्षा थोडेसे स्ट्रॉंगर तयार करू शकतो. आणि हा न बदलता येणारा नैसर्गिक कायदा आहे. म्हणजे हा युनिव्हर्सल लॉ आहे, निसर्गाने तयार केलेला आहे. तो काय तुम्ही आम्ही बसून मांडलेला नाहीये, आणि तो सत्य आहे, जो आजपर्यंत कुणाच्या लक्षात आलेला नव्हता किंवा कुणीतरी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही, आणि ते फक्त सरांनी लक्ष केलंय. 49 मध्ये आता शेवटचा अप्रोच आहे, आपण अशा कित्येक प्रकारच्या होमिओपॅथिक क्युअरच्या गोष्टी आपण निसर्गात पाहू शकतो, अनुभवू शकतो. निसर्ग अशा गोष्टींनी पूर्णपणे भरलेला आहे. निसर्गात अशी खूप सारे उदाहरणे आहे, फक्त आपण ते आजपर्यंत ऑब्झर्व केलेले नाही. कळलं? बरोबर. ओके सर, इथपर्यंतच प्रिपेअर आहे सर. आता हे झालं सगळं डिसिमिलर आणि सिमिलर होमिओपॅथिक क्युअर कशा पद्धतीने येणार आहे, हे सगळ्यांचं एकमेकाचं कंपॅरिझन होतं. एवढे जे 15 अप्रोरिझम घेतले आपण, आणि त्याच्यावरतून आपल्याला सध्या होतं की कुठलेही मेडिसिन जे सिमिलर प्रोड्यूस करू शकतं, केवळ कुठलाही आजार, म्हणजे आजच्या काळातलाही बी आणि मागच्या काळातलाही,
तरच तो बरा होऊ शकतो. ॲलोपॅथिक मेडिसिनने तुम्ही त्याचं पॅलेशन, सस्पेन्शन शांत करू शकता, बरा करू शकत नाही. ओके. कोणाचे काही प्रश्न असतील तर अनम्यूट करून बोलू शकतो. किती मिनिटं आहे सर अजून? बराच वेळ आहे सर, अजून 10 मिनिटाचं तर आलेलं नाही मला रिमाइंडर. अच्छा. आता 39 पासून घेतले ना सर या सेशनला? नाही सर. हं? 34, 34, 34. ओके. 33 झाले 14. होते ना सर मागे. ओके. 14 मध्ये सर पण 40 नाही, आतापर्यंत 33 मागच्या वेळेपर्यंत झालेले होते सर. हा 34 पासून घेतलं. नाही, सर आताच सेशन माझे किती हे झाले? हा तुमचे ना सर 39 पासून घेतले आपण. बरोबर. 39चं ते बोला, एक्झाम्पल कोणाला सुरू केलं होतं बोलायचंय? आपण. शिरसाट सर बोला. 40 ते 45 पर्यंत म्हणजे आता जे सांगितलं ना शेवटचा तिथपर्यंत एक हम्म. सुपरफिशियल सांगा ना. मी मागच्या याला सेशनला जॉईन नव्हतं झालं. ते आणि 40 पासून सरांनी ना जे 42 आहे ना, म्हणजे 40 ते पासून 42 पर्यंत सरांनी डिसिमिलर डिसीजेस एकत्र येतात त्यावेळेस काय काय घडतं ते सर्व सरांनी उदाहरणांसह स्पष्टीकरण दिलेले आहे. त्याचे सगळे बरेचसे उदाहरण नॅचरल किंवा काही आपण आर्टिफिशियल ॲलोपॅथी केल्यामुळे काय काय घडतं ते 42 पर्यंत समजून सांगितले सरांनी 34 पासून. आणि 43 पासून मग हे जे डिसिमिलर डिसीज झाल्यामुळे ते आजार कधी बरा होत नाही, एकमेकाला ते बरे करत नाही. त्याने एक तर कॉम्प्लेक्स डिसीज तयार होऊ शकतो किंवा मग पहिला जो स्ट्रॉंगर आहे कुठलाही पहिला किंवा दुसरा जो स्ट्रॉंगर आहे तो त्याचा कोर्स कंप्लीट करतो आणि त्याच्यानंतर दुसरा जो विकर आहे तो त्याचा कोर्स कंप्लीट करतो. म्हणजे दोन्ही आजार ऍक्युड असेल तर त्यांचे त्यांचे कोर्सेस कंप्लीट करतात. पण एक कंडिशन अशी येते का जर ते दोन्ही क्रोनिक कॅरेक्टरचे असले तर ते काही 8 आणि 15 दिवसामध्ये तुमच्या शरीरातून जाणार नाहीये. मग ते जर जास्त काळासाठी राहणार आहे तर ते काय करतात एकमेकाचं सोयीनुसार जिथे अफिनिटी शरीरामध्ये त्या ठिकाणी ती जागा एक्वायर करून घेतात आणि दोन्ही डिसीज ऍट अ टाइम त्या शरीरामध्ये राहतात आणि तो व्यक्ती त्या दोन्ही आजारांनी त्रस्त असतो. म्हणजेच ज्यावेळेस ज्यावेळेस तुम्हाला हे डिसिमिलर डिसीजेस एकत्र येतील त्यावेळेस तुम्ही बरं होण्याचे चान्सेस नाहीचे. ॲलोपॅथिक मेडिसिन पण तुम्हाला डिसिमिलर डिसीजेस ते काही सिमिलर डिसीज तयार करत नाही. जसं मी सिट्रिझनचं उदाहरण दिलं, तुम्ही सिट्रिझिन नॉर्मल माणसात घेतल्यावर सर्दी तयार होते का? नाही. पण आपण ती सर्दीसाठी देतोय. ऍक्च्युली म्हणजे ते डिसिमिलरच करतोय म्हणजे तुमची सर्दी कधी सिट्रिझिनने बरी होणारच नाहीये. फक्त ती तात्पुरत्या स्वरूपात नाहीशी होणार आहे, सस्पेंडेड राहणार आहे, शांत होणार आहे. तुम्ही सिट्रिझिन घ्यायचं बंद करा. आपण बघतो ना डे टू डे प्रॅक्टिस मध्ये मॉन्ट्रियलची आता ते बिल्टाल वगैरे कुठले कुठले नवीन नवीन मॉलिक्युल येत आहे. पण 15-15 दिवस घेऊन पण पेशंटला फक्त एक 5 ते 6 तासासाठी सर्दी कमी होते आणि दुसऱ्या दिवशी त्याचं जास्त नाक चोंदतं, जास्त सर्दी झालेली असते, जास्त इरिटेशन झालेलं असतं. आपण रोजच बघतो हे पेशंट. म्हणजेच काय का ते कधी बरं होत नाही डिसिमिलर मेडिसिनने. मग त्याच्यासाठी 43 पासून सर पुढचे 6 जण काय सांगता सिमिलर डिसीज जर एकत्र आले तर ते कसे बरे होतात. मग सरांनी ते जेवढे नॅचरल डिसीजेस सिमिलर मॅनिफेस्टेशनचे जसं मिझल्सचं उदाहरण दिलंय, मिझल्स मध्ये जो जो सिमटम आहे ते क्रोनिक त्या सिमटमचे क्रोनिक आजार मिझल्स कसं घालवतं ते सगळं त्यांनी प्रत्येक याच्यामध्ये छोटं छोटं दिलेलं आहे. आणि मग त्यामुळं आपण जर आपल्याला चांगल्या प्रकारे क्युअरच मिळवायचा असेल तर अशीच मेडिसिन किंवा असंच प्रिस्क्रिप्शन केलं पाहिजे जो सिमिलर डिसीज प्रोड्यूस करू शकतो. डिसिमिलर नाही, डिसिमिलर म्हणजे ॲलोपॅथिक आणि सिमिलर म्हणजे होमिओपॅथिक. असं ते 43 पासून तर 49 पर्यंत सरांनी सांगितलेलं आहे. कळलं? ठीक आहे. सर मला असं वाटतं आपण 71 पर्यंत ऍफोरिझम झालेत ना, म्हणजे जिथं प्रिन्सिपल्स ऑफ क्युअर विषयी आता यांनी सांगितलेले आहे हेमंत सरांनी. तर हो. 1 to 71 झालं की त्यानंतर जसं आपण लास्ट टाइम केलेलं होतं ना सगळ्यांना सांगितलं होतं किंवा तुम्ही तुमचं नोट्स वगैरे पाठवा. 1 to 71 नंतर आपण तशा नोट्स मागून घेऊयात इन्क्लुडिंग मी सर्वांच्या. मग 1 ते 71 परत मग 72 ते 81 मध्ये अंडरस्टँडिंग आहे डिसीजचं. त्यानंतर 82 ते 104 मध्ये केस टेकिंग म्हणजे ऑर्गॅनचं ग्राउंड प्लॅन लिहिलेला आहे त्या पद्धतीने. हो. म्हणजे मग त्या हो सर. अंडरस्टँडिंग मध्ये कोणाच्या काही शंका असतील तर आपल्याला ते विचारता येतील, रिवाईज पण होऊन जाईल सर्वांचं. आणि आता बोला ना सर.
हा आणि ना मला माहित नाही म्हणजे नेमकं आता किती लोक आपलं हे बघतात नंतर लेक्चर्स. पण आता जे लास्ट झालेले आहे ना तर त्याच्यात एका व्हिडिओचे 66 व्ह्यूज झालेले आहेत तर दुसऱ्याचे 90+ येस सर. म्हणजे लोकांना कळतंय आणि सर लोकांना इंटरेस्ट येतोय नक्कीच असं म्हणायला हरकत नाही आपण. काय सर बाराल आपलं सर, ते सेशन. मी सर्वच व्हिडिओ जेवढे झालेत ना रेकॉर्डिंग सगळे सेव्ह करून ठेवलेले आहेत. म्हणजे डाउनलोड करून घेतलेले. ओके ओके ओके. रिपीट हे बघतो मी. हे जे आहे ना ऍक्च्युली असं ऑर्गॅनिक आहे ना म्हणजे विथ वर्ड टू वर्ड आहे ना. हे वर्ड टू वर्ड तुम्हाला पूर्ण ऑर्गॅनिक मधले वर्ड टू वर्ड सांगतोय मी मराठीत करून. आणि बरोबर. फार म्हणजे आता एखादा आहे ना काही जण ते एकच अॅपरिझमला 1 तास सांगतात. ऍक्च्युली ते 1 तास सांगितलं का बोरच होऊन जातं. आता तुम्ही जर आपण सगळं बघितलं ते 5 ते 6 तासाची रेकॉर्डिंग असेल त्याच्यामध्ये आपण जो 50 अॅपरिझम पर्यंत आलोय. पण मग त्याच्यात आहे ना जेवढं सांगायचं तेच गरजेचं आहे आणि तेवढंच महत्वाचं आहे. याच्यातून तुम्हाला ना एवढं रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर तुम्हाला प्रिन्सिपल्स ऑफ क्युअर म्हणजे आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल का एवढं जे सांगितले ना का तुम्हाला होमिओपॅथिक लॉ काय आहे आणि होमिओपॅथिक लॉ कुठं आला 26 मध्ये आलाय. पण तो तिथपर्यंत जे होतं सरांनी तो तिथं का टाकायचा आहे किंवा तिथं का मांडलाय त्याच्या आधी त्याचं ते स्पष्टीकरण आहे. किंवा आता मेडिसिन सिमिलर डिसीजच का दिलं पाहिजे ते सांगण्यासाठी बघा आजचं एवढं लेक्चर आहे ना ते फक्त कशासाठी होतं का तुम्ही असं मेडिसिन द्यायचं का जे सिमिलर आजार प्रोड्यूस करू शकतं. मग जर तसं नाही दिलं तर काय होईल. त्याच्यात तुम्हाला आता कळलं असेल तसं नाही दिलं तर काय काय घडतं हे सगळं आज आपण सांगितलेलं आहे. म्हणजे 1 तासामध्ये तुम्हाला एवढं तर कळायला पाहिजे का ते डिसिमिलर आल्यावरती काय काय कॉम्प्लिकेशन होता. मग आपण ते द्यायचंच नाही ऍक्च्युली मग आपण तसं क्युअर पण मिळू शकत नाही. म्हणजे एकदम शॉर्ट आणि व्यवस्थित कळतं आपल्याला ते. आणि ज्यावेळेस तुम्ही अंडरस्टँडिंग ऑफ डिसीज किंवा आता केस टेकिंग खरं जर ऑर्गॅनिक आहे ना ते जे इंटरेस्टिंग पार्ट आहे ना तर तुम्हाला केस टेकिंग म्हणजे प्रॅक्टिकल पार्ट काय आहे तर केस टेकिंग घेता आलं पाहिजे. आणि पुढं मेडिसिनचं पोटेन्सी आणि मायाजन काय आहे ते कळलं पाहिजे. पण ते डायरेक्ट ते जर घेतलं ना तर तुम्हाला आधी हे कळलं पाहिजे का आपण होमिओपॅथी कशा पद्धतीने का करायची. त्याचे प्रिन्सिपल्स ऑफ क्युअर म्हणजे क्युअर कसा मिळतो आपल्याला आतापर्यंत आपण ते शिकतोय पण ते फार चांगल्या पद्धतीने कळलं असेल तुम्हाला का खरंच आपल्याला क्युअर का मिळवायचा असतो आणि कसा मिळवायचा असतो आणि मग आपण का ती टोटॅलिटी किंवा सिमिलर मेडिसिन का दिलं पाहिजे. हे 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 ऐकल्यावरतीच कळणार आहे तुम्हाला. आणि ते कसं आहे ते अॅप्रोझम 10-10 8-8 ओळीचे जरी असलं तर 5 ते 10 मिनिटं लागतं अॅप्रोझम संपायला. पण लोक 1-1 तास त्याचे एक्सप्लेनेशन देत बसतात त्याच्यामुळे ते अजून बोरिंग होऊन जातं. आणि ते आपण काय करतो फास्ट ऑर्गॅननास घेतो जे आहे तेच सांगतोय. त्यामुळे ते लवकर कळतं आपल्याला आणि ऑर्गॅनन असा विषय ना जेवढा किस पाडला ना तेवढा कमी आहे त्याचा. हो आणि ते जास्त कंटाळून नव्हतं. मुळात काय आहे, का हो याच्यातून तुम्हाला 1 तासामध्ये एवढं कळलं की डिसिमिलर डिसीज आणि सिमिलर बरोबर डिसीज सिमिलर आणि डिसीजेस त्यांनी काय काय ते. काय कॉम्प्लिकेशन होतात आणि मग ते का केलं पाहिजे आणि आपण मेडिसिन त्याच बेसवर का दिली पाहिजे. एवढं एकच गोष्ट होती. सरांनी त्याचे जवळजवळ 15 अॅफोरिझम केले आणि सगळ्यात महत्वाचे सरांनी इतकं नॅचरल एवढे एक्झाम्पल व्यवस्थितपणे दिलेले आपण ते जवळजवळ सर्व कव्हर करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातून तो आपला व्ह्यूज आणि सरांचं ते एक्सप्लेनेशन ते किती चांगलं आहे. आणि शॉर्ट मध्ये ते फार काही नाही काहीतरी कुठलं तरी आपलं इथं एकही उदाहरण मी माझ्या मनाचं टाकलेलं नाही. किंवा एकही सेंटेन्स माझ्या मनाचं नाही आजपर्यंत एकाही लेक्चर मध्ये मी माझं मनाचं काहीच बोललेलं नाही. बरोबर. म्हणजे जे आहे ते फक्त हनीमन सरांची लँग्वेज आहे त्यांना काय सांगायचंय फक्त आपण आपल्या बोली भाषेमध्ये सांगतोय. त्याच्यामुळे ते नक्कीच सर्वांना म्हणजे पटतंय ते ऍक्च्युली पटणारच त्याच्याशिवाय तर हेच नाही. चला 10 मिनिटं राहिले शेवटचे कोणाच्या काही शंका असतील तर बघा नाही तर मग मीटिंग एंड करूया. सगळ्यांना सगळं कळायला लागलेलं आहे. अरे वा. सर निदान काहीतरी 30-35 अॅप्रॉक्सिमेट वाचताय लोक म्हणजे काहीतरी करताय. मग आणि आता 12:30 वाजले 30 लोक बसलेले म्हणजे ते पण काहीतरी करतायत. सर हा एवढा बोरिंग सब्जेक्ट आणि तो अशा टायमाला म्हणजे दिवसभराचं सगळ्यांचं रुटीन संपल्यानंतर त्याच्यासाठी लोकांनी बसणं आणि ऐकणं म्हणजे हॅट्स ऑफ आहेत त्या लोकांना खरंच. नाही 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 आणि सर ते जे ऐकताय ना आता नाही पण हम्म, सर ते ज्या वेळेस पूर्ण ऑर्गनाईज संपवतील आणि हम्म, तेव्हा हम्म, जे ते प्रॅक्टिस करतील ना सर हम्म, तेव्हा कळेल की अरे आपण हे आधीच करायला पाहिजे होतं. जे बरोबर. सिनियर आहे किंवा 5-5 6-6 वर्षापासून प्रॅक्टिस करताय ना त्यांचे हे लक्षात येईल की अरे हे फार मायन्यूट गोष्टी होत्या पण आपल्या तिथपर्यंत कधी लक्षच गेलं नाही. असं होतं ते. जसं आपण ॲफिनिटी शिकलो किंवा कॉम्प्लेक्स डिसीज किंवा हे शिकलो. हे आपल्याला सोडतं आपल्याला माहितीच आहे ते.
आणि काही बघायची गरजच नाही. पण मग ते जे आता आपण ऐकतो ना, जेव्हा वाचतो ना, तेव्हा ते डिटेल कळतं त्याच्या मागे काय कारण आहे किंवा ते कशासाठी महत्वाचं आहे. आणि मेडिसिन सिलेक्ट करताना आपण त्याचा काय विचार केला पाहिजे. आता इथे एका ऍफोरिझम मध्ये एक वर्ड आला ना सर, सस्पेंड म्हणून, की एक डिसीज जो सस्पेंड. आहे ना, तो दुसऱ्याला सस्पेंड करणार. हो, तर शांत तुम्ही ते करतो. शिकवत असताना ते, म्हणजे सहज माझं त्या वर्डवर लक्ष गेलं, मग मी त्या सस्पेंडचा विचार करायला लागलो, की आपल्या डेली लाईफमध्ये सस्पेंड हा वर्ड जिथे येतो, तर बा एखाद्याला कामावरून तात्पुरतं काढणं म्हणजे कामून सस्पेंड काढून आहे. टाकतो. हो. तात्पुरतं तात्पुरतं हो. तात्पुरतं कामावून निलंबित. टाकतो. तात्पुरतं आणि निलंबित तात्पुरतं करतो. तात्पुरतं निलंबित. जास्त, तात्पुरता हा वर्ड हो. गरजेचा आहे. सस्पेंड केलं म्हणजे तो तात्पुरतं. परत कामावर घेणार आहे, म्हणजे सस्पेंड केलं म्हणजे त्या डिसीजने ना तात्पुरतं त्याला बाजूला सारला हा, आणि एकाने त्याला एक मॅनिफेस्ट केलं. एक वर्ड आहे सर. हा, टर्मिनेट करणे आणि सस्पेंड करणे. टर्मिनेट करणे म्हणजे कायमचं काढून टाकणे. तिथे आणि त्याच सस्पेंड करणे ऍफोरिझम म्हणजे मध्ये तात्पुरत्या स्वरूपात त्याच काढणे. ऍफोरिझम मध्ये एक रिपेल नावाचा वर्ड आलेला आहे. हा, एकमेकाला दूर लोटणे. हा, म्हणजे या अशा गोष्टी शिकायला मिळतात ते ऑर्गॅनिक चालू राहिलं की. चलो एंड करायची मग मीटिंग. चालेल सर. चलो. ओके, चलो, गुड ओके. नाईट ऑल. गुड नाईट. गुड नाईट. हे मी आता परवा टाकेल. हा, चालेल. Thank you, sir. Thank you. चलो चलो. Thank you, sir. Thank you, sir. गौरव, काही बोलायचंय का तुला? गौरव झोपला वाटतं.